हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सामना वृत्तपत्राला उद्धव ठाकरेंची रोखठोक मुलाखतीमधून उद्धव ठाकरेंचा मोदींसह शिंदे फडणवीसांवर हल्लाबोल। सकाळी 8:30 वाजता पहा ठाकरेंची रोखठोक मुलाखत। मोदींना 2 वेळा पंतप्रधान करण्यात महाराष्ट्राचा वाटा, तरीही पक्ष फोडून मोदींनी महाराष्ट्रासोबत गद्दारी केली। उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात। जन्म देणाऱ्या शिवसेनेवर वार करत राजकारणामधल्या आईशी हरामखोरपणा केला। रोखठोक मुलाखतीमधून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा। भ्रष्टाचारांना संरक्षण हीच मोदी गॅरंटी, मोदींना पुन्हा संधी दिल्यास काळे दिन येतील, त्यामुळे यांना फेकून देण्याची वेळ, उद्धव ठाकरेंचं आवाहन। मविया सरकार पाडून डबल इंजिन सरकारनं सगळे उद्योग गुजरातला पळवले, आता महाराष्ट्राचा शाप काय हे मोदींना कळेल, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। राम मंदिर कोर्टाच्या निर्णयाने झालाय प्रभू श्रीराम सर्वांचेच, कुणाची मक्तेदारी नाही, मात्र आता भाजपमुक्त राम व्हायला हवा, उद्धव ठाकरेंचं आवाहन। गुंडगिरीलाही नीतिमत्ता असते, देवेंद्र फडणवीस आमच्या समोर काय गुंडगिरी करणार, आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। जर कोणी वाकड्यात शिरलं तर त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही, अजित पवारांचा अमोल कोल्हेंना दम, तर करारा जवाब मिलेगा, अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर। दादा, मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचा मुलगा पराभूत झाला, तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता आलं नाही, बजरंग सोनवणेंची अजित पवारांवर टीका। 2 पैसे हाती आले की काहींना मस्ती येतेच, तशीच मस्ती त्याला आलीये, अजित पवारांचा बजरंग सोनवणेंवर निशाणा। मराठा आरक्षणाबद्दल पवारांची भूमिका काय, शरद पवारांनी मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट करावी, मंत्री धनंजय मुंडे यांचं वक्तव्य। निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे अजित पवार राहत नाहीत, तर सबसिडी देऊन द्राक्षांसोबत टरबूज एक्सपोर्ट करू, खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता अशा इंग्रजांना या देशातून घालवलं तर मोदी काय चीज आहे, शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल। मोदींकडून पवार ठाकरेंना ऑफर नाही तर सल्ला, पवारांच्या विलीनीकरणाच्या वक्तव्यावर मोदी बोलले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यामधील प्रचार तोफा थंडावल्या, 4थ्या टप्प्यासाठी उद्या मतदान, पुणे, संभाजीनगर, शिरूरसह 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। कोकण किनारपट्टीसह राज्यभरात अवकाळी पावसाचा जोर वाढणार, यवतमाळ, चंद्रपूरला रविवारी गारपिटीचा, तर पुणे, लातूर, नांदेड, साताऱ्याला पावसाचा इशारा। सांगली जिल्ह्यामध्ये मिरजमध्ये वादळी पावसाचं थैमान, अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यानं घरांचं नुकसान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।